शिशु कक्षाचं अग्नितांडव प्रकरण आणि या प्रकरणी एक्सपायर फायर ऑडिट याकडे दुर्लक्ष झाल्याचं उघड आहे। 21 ऑगस्टला फायर ऑडिटची मुदत संपली होती। व्हेंटिलेटरमध्ये स्फोट होऊन देखील अलार्म वाजला नाही असं आता कळतंय। या सगळ्याचा आढावा घेतला आपले प्रतिनिधी सूरज दहाट यांनी। अमरावतीच्या जिल्हा स्त्री रुग्णालयातील NICU म्हणजे नवजात शिशु कक्षामध्ये काल पहाटे 3:30 वाजता आग लागली होती। या ठिकाणी जर बघितलं तर ज्या ठिकाणी आग लागली होती त्याच जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या बाहेर मी आहे। सध्या जर पाहिलं तर या ठिकाणी घटनेला संपूर्ण 24 तास उलटून गेलेले आहे। 24 तासानंतर जर पाहिलं तर अतिशय शांतता या ठिकाणी आहे। काल याच ठिकाणी मोठा आक्रोश जो नातेवाईकांचा आणि पालकांचा या ठिकाणी दिसून आलेला होता। जर बघितलं गेलं तर या प्रकरणामध्ये धक्कादायक माहिती जी आहे पुढे आलेली आहे। 21 ऑगस्ट रोजी या रुग्णालयातल्या NICU कक्षामधील जे आहे ऑडिट या ठिकाणी संपलेलं होतं, त्याची मुदत संपलेली होती। त्यामुळं याच्या जर यापूर्वी जर ऑडिट जर झालं असतं तर या ठिकाणी कदाचित दुर्घटना या ठिकाणी टळली असती। सध्या जर बघितलं गेलं तर 36 बालकांवर या ठिकाणी अमरावतीच्या वेगवेगळ्या खासगी रुग्णालयामध्ये या ठिकाणी उपचार चालू आहे आणि सध्या 36 बालकांची प्रकृती जी आहे स्थिर आहे, धोक्याबाहेर आहे। त्यांच्या जीविताला सध्या तरी कुठलाही धोका नाही। मात्र कुठेतरी स्ट्रक्चरल ऑडिट या अग्निशमक दलाचं या ठिकाणी झालं असतं तर 3 मुलांचा जीव वाचलेला असता। सध्या जर पाहिलं तर या संपूर्ण घटनेसंदर्भात अमरावतीच्या गाडगेनगर पोलीस स्टेशनमध्ये आकस्मिक मृत्यूची नोंद म्हणजे मर्गचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि घटनेचा संपूर्ण तपास जो आहे अमरावतीच्या गाडगेनगर पोलिसांमार्फत या ठिकाणी सुरू आहे। सूरज दहाट, लोकशाही मराठी, अमरावती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।